सो खूप जणांना असा विचार असतो की ॲस्ट्रॉलॉजी काय आहे, तर ॲस्ट्रॉलॉजी खरी असते का, आणि ॲस्ट्रॉलॉजीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नेमकं कसं असतं. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेन की ज्यांचा ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास नाही आहे किंवा नंबर्सवर विश्वास नाही आहे, तर अशा लोकांनी नंबर्स हे जाणून घ्या. एक लक्षात घ्या, पृथ्वीवर ज्यांना ज्यांना जन्म झालेला आहे ते असंच कोणी कुणाच्या आयुष्यात येत नसतं. आणि हे सगळं आपलं कार्मिक रिलेशन असतं, कर्म असतं असं म्हटलं जातं. तर एक लक्षात घ्या की जर तुम्हाला विश्वास नसेल तर एक लक्षात घ्या की तुमचा जर बड्डे असेल, आता लाईक तुमच्या आईबाबांचा बड्डे घ्या, की आईबाबाचा बड्डे असा एक ठराविक बड्डे आहे आणि तुमचासुद्धा बड्डे तुम्ही घ्या. त्यामध्ये ना तुम्ही बघाल की तुमच्या आईबाबाचे नंबर्स आहेत नाही, ते सगळे तुमच्या बड्डेटमध्ये असतात. लाईक जर एखाद्याचा बड्डे 10 मेला असेल आणि 10 मे 1991 म्हणा, तर या माणसाची जी बड्डेट असेल त्याच्यातले काही अंक आपल्या मुलांच्या बड्डेटमध्ये असतात. लाईक तुम्ही बघाल की बाबा 10 मेला जेव्हा माणसाचा जन्म झाला त्याचा मूल्यांक येतो 1. मध्ये कुठला महिना आहे, मे महिना आहे, त्याचा अंक आपण पकडूया 5, आणि पूर्ण बड्डेटची बेरीज झाल्यानंतर त्या बड्डेटचा नंबर येतो 8. मग 1, 5, 8चं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 3 नंबर जर आपण घेतले तर आता त्याच्या बेबीच्या तुम्ही जर नंबर बघाल तर त्यामध्ये हा 1, 5, 8 यातला तिन्हीमधला हा एक तरी अंक तुम्हाला पाहायलाच मिळेल. किंवा असंच जर त्याच्या आईचा बड्डे जर तुम्ही घेताल, तसेच तुम्ही त्या 3 नंबर काढा, तर हजबंड आणि वाईफच्या दोघांचे बड्डेचे नंबर हा तुमचा मुलगा मुलगी कॅरी करत असतो. व थोडक्यात की आपण कधीही म्हणाला की बाबा मी या दिवशी बाळाला जन्म देणार आहे, काही जण सिझर करतात, तसं होत नाही. देवानेच तुमच्या डोक्यात ती बुद्धी टाकलेली असते आणि तुम्ही जी बर्थडेट कॅरी करता ही तुमच्या बर्थडेटवरूनच ती मुलं तुमच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे थोडक्यात जर एखादा माणूस जर 7 नंबरचा असेल तर त्याच्या मुलाच्यामध्ये 4 हा नंबर असणारच असणार आहे, किंवा 7 तर असेलच असेल. कारण असं होतं की राहू केतू हे आहे म्हणजे सोबत असतात. जसं म्हणजे 4 हा राहू आहे तर 7 हा केतू आहे. तर ज्याच्या मुलाची बर्थडेट सपोज 4 असेल तर त्याचा बाबा किंवा आई 7 नंबरचे असतील, किंवा तो 7 नंबरसुद्धा सेम नंबर कॅरी करू शकतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आपल्याला असं वाटतं की आपण सगळं जग चालवतो आहे किंवा आपण जे ठरवतो आहे त्या सगळ्या गोष्टी होतात. तर असं नाही आहे. काही गोष्टी कर्मानेसुद्धा आलेल्या असतात. आपली पत्रिका, आपला नंबर्स, बर्थडेट नंबर हे सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे त्याच वेळेला तीच मुलं जन्माला येतात. जर एखादा माणूस 8 नंबर कॅरी करत असेल, 17 नंबर कॅरी करत असेल, त्याच्या मुलामध्ये 8 नंबर हा 100% येणारच येणार. थोडक्यात अशा गोष्टी असतात. ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आय होप तुम्हाला पटेल.